राज्याच्या राजकारणात या सगळ्या मोठ्या घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या दरे या मूळ गावी आहेत। गेल्या 5 दिवसांपासून शिंदे दरे गावातच राहिल्यानं ते नाराज तर नाहीत ना, या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चेनं शिंदे अस्वस्थ असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावातील मुक्काम वाढलाय। बुधवारी संध्याकाळी सहकुटुंब दरे गावात आलेले एकनाथ शिंदे 3 दिवस मुक्कामी राहणार होते। त्यांचा हा मुक्काम 5 दिवसांपर्यंत लांबलाय। महायुतीतल्या धुसफुशीनंतर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेचा तर हा परिणाम नाही ना, अशी साशंकता व्यक्त केली जाते। या काळात शेतीत रमलेल्या एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड केली आहे। राजकीय पटलावर मनासारखे फासे पडत नसल्यानं नाराजीमुळेच शिंदे दरेगावात जाऊन थांबल्याची चर्चा आहे। अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही पालकमंत्रीपदाचा पेच कायम आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे, मात्र राष्ट्रवादी सुद्धा आग्रही आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे सुद्धा अस्वस्थता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे कधी नव्हे ते संतापलेले दिसले। यावर काही जणांना पोटदुखी झाल्याची टीका संजय राऊत करताना दिसतात। मात्र दरे गावातही एकनाथ शिंदेंच्या राजकीय गाठीभेटी सुरू असून त्यांनी हे गांभीर्यानं घेतलं नसल्याचं मंत्री संजय शिरसाट सांगतात। 2 प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत। काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र। बरेच चिडलेले पाहायला मिळाले या प्रश्नावरून। त्यांना माहिती आहे ही फक्त चर्चा आहे, काय घडणार नाही, त्यातून आउटपुट 0 आहे। नाही चिडायचं काय, तो प्रश्नच नाहीये। या उद्धवचा स्वभाव सर्वांना माहिती आहे, म्हणून ते त्यांना सिरियसली घेतलेलंच नाही त्यांनी। सोमवारी एकनाथ शिंदेंचा सोलापूर माढा दौराही अचानक रद्द करण्यात आला। सोलापूरच्या शिवमेळाव्याला शिंदे जाणार होते, मात्र या दौऱ्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो गायब झाल्यानं कार्यक्रम वादात सापडला। सावंतांचे बंधू शिवाजी सावंत यांनीच या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दौरा रद्द केला खरा, मात्र त्याचं कारण समोर येऊ शकलेलं नाही। दुसरीकडे शिंदे विरोधकांवर पुन्हा तुटून पडतील असं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात येतंय। आदरणीय एकनाथ शिंदेजी हे यंत्रमानव नाहीत, त्यांनी सुद्धा कधी कधी विश्रांतीही केलीच पाहिजे। मात्र विरोधक लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात करतात की शिंदे साहेब हे नाराज आहेत, आपल्या गावी जाऊन बसले। तर मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की शिंदे साहेब हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले निधड्या छातीचे वाघ आहेत, आणि वाघ हा कधी रुसून गावी जाऊन बसत नसतो, तर तो आपल्या शत्रूंवरती तुटून पडत असतो। महायुतीच्या गेल्या सरकारचा चेहरा असलेले एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीनंतर मात्र थोडेसे बाजूला पडल्याचं पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी त्यावर ते समाधानी नसल्याचं दिसतंय, आणि त्यातच अर्थ खात्याकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार आहे। शिंदेंच्या कार्यकाळातील अनेक योजनांनाही कात्री लावण्यात आली आहे। बंड करून शिवसेना पक्ष आणि जनाधार मिळवलेल्या शिंदेंना सरकारमध्ये होत असलेली ही गळचेपी सहन होत नसल्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम शिंदेंच्या शिवसेनेच्या मॉरलवर होणार असल्याचं म्हटलं जातंय। अशा स्थितीत दरे गावात शांतपणे भविष्याचा वेध एकनाथ शिंदे घेत आहेत की राजकीय नाराजी व्यक्त करण्याचा हा मार्ग त्यांनी स्वीकारलाय, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।